मंडळी, मध्य प्रदेशातील उज्जैनचे महाकाल मंदिर हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. इथं दररोज भारतभरातून भोले भक्त दर्शनासाठी येत असतात. इथल्या भस्म आरतीसाठी तर भाविक तासन तास रांगेत उभे राहतात. काल सुद्धा असेच अनेक भाविक रांगेत उभे होते, पण तिथं अचानक एक अनपेक्षित घटना घडली. रांगेत उभे असलेल्या एका तरुणावर भाविकांना थोडा संशय आला, म्हणून त्यांनी त्याची थोडी विचारपूस केली. सुरुवातीला तर त्या तरुणानं उडवडीची उत्तरं दिली, पण नंतर भाविकांनी जेव्हा त्याचं आधार कार्ड बघितलं तेव्हा त्यांना धक्काच बसला. तो तरुण हा मुस्लिम धर्मीय निघाला. त्यानंतर मात्र भाविकांचा पारा चढला आणि त्यांनी त्याला तिथंच मारहाण करायला सुरुवात केली. पण मंडळी, हा तरुण कोण होता, कुठून आला होता आणि तो महाकालच्या दर्शनासाठीच आला होता की त्यामागे दुसरा काही हेतू होता? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, मध्य प्रदेशातील उज्जैन शहरातील जगप्रसिद्ध महाकालेश्वर मंदिर पुन्हा एकदा चर्चेत आलंय. यावेळी कारण आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये एका युवकाला गर्दीनं घेरल्याचं आणि तो स्वतःला सोडण्याची विनवणी करत असल्याचं दिसतंय. ही घटना 16 जूनच्या 2026च्या मध्यरात्री साधारण 2 वाजण्याच्या सुमारास मंदिर परिसरातील हरसिद्धी चौकाजवळ घडली. कपाळावर महादेवाचं त्रिपुंड लावलेल्या या तरुणाने शरीरावर महाकाल लिहिलेलं होतं आणि गळ्यात रुद्राक्ष धारण केला होता. भस्म आरतीच्या रांगेत उभं असताना काही लोकांना त्याच्यावर संशय आला. त्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली, त्याचं आधार कार्ड तपासण्यात आलं आणि तो मुस्लिम असल्याचं समोर आलं. त्यानंतर तिथे जमलेल्या लोकांमध्ये ही गोष्ट हळूहळू पसरू लागली आणि अचानक त्या तरुणाभोवती गोंधळ निर्माण झाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही लोक त्याच्याशी वाद घालताना दिसत आहेत. त्यानंतर त्या मुलाकडून मारहाण झाल्याचं सांगण्यात आलंय. मात्र या घटनेमागचा हेतू किंवा त्यानं स्वतःची ओळख मुद्दाम का लपवली होती याबाबत पोलिसांकडून कोणतीही अधिकृत पुष्टी सध्या करण्यात आलेली नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील पिंपरी परिसरात राहणारा 26 वर्षीय सरफराज शेख एका हिंदू तरुणीसोबत महाकालेश्वर मंदिरात भस्म आरतीसाठी आला होता. तिथे त्याला हिंदू भाविकांकडून मारहाण करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच महाकाल पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी युवकाला सुरक्षित बाहेर काढलं. खबरदारीचा उपाय म्हणून युवक आणि त्याच्यासोबत आलेल्या तरुणीच्या कुटुंबियांना पुण्यातून उज्जैनला बोलवण्यात आलंय. पण आता इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो. एखादी व्यक्ती कोणत्याही धर्माची असली तरी तिला मंदिरात प्रवेश मिळू शकतो का? याचा निश्चित असा काही नियम अजून तरी नाही आहे. भारतातील अनेक मंदिरांमध्ये वेगवेगळे नियम आहेत. काही मंदिरांमध्ये सर्व धर्मियांना प्रवेश दिला जातो, तर काही ठिकाणी विशिष्ट धार्मिक नियम लागू असतात. महाकालेश्वर मंदिर प्रशासनाकडेही भस्म आरतीसाठी स्वतंत्र नियम आहेत. पण जरी नियमांचं उल्लंघन झालं असलं तरी कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार फक्त पोलीस आणि प्रशासनाला आहे. एखाद्या व्यक्तीला जमावानं शिक्षा देण्याचा अधिकार कोणालाही नाही, कारण भारतीय कायद्यानुसार जमाकडून होणारी मारहाण म्हणजे मॉब व्हायलन्स हा गंभीर गुन्हा मानला जातो. जर एखाद्या व्यक्तीला धर्म, ओळख किंवा संशयाच्या आधारावर लक्ष करण्यात आलं असेल तर त्यावर स्वतंत्रपणे चौकशी होऊ शकते. दरम्यान या घटनेनंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही लोकांनी मंदिराच्या पवित्रतेबाबतचा मुद्दा उपस्थित केला आहे, तर काही लोकांनी जमाकडून झालेल्या कथित मारहाणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तो तरुण जर मैत्रिणीसोबत उज्जैनला आला होता तर त्याने मंदिराबाहेरच थांबायला पाहिजे होतं, आणि जर त्याला दर्शनासाठी मंदिरात यायचंच होतं तर त्याने असं ओळख लपून कपाळावर महाकाल वगैरे लिहून इतरांची दिशाभूल नव्हती करायला पाहिजे, अशी विविध मतमतांतरं सोशल मीडियावर बघायला मिळाली. काही जणांनी तर त्याच्यावर संशय घेत तो मंदिराची रेकी वगैरे करायलाही आलेला असू शकतो आणि या प्रकरणाची सविस्तर चौकशी व्हायला हवी अशी मागणी लावून धरली आहे. खरं तर म्हणजे अशा प्रकारचं हे पहिलंच प्रकरण नाही आहे, तर या अगोदरही अशी बरीच प्रकरणं देशात घडली आहेत. यापूर्वी कर्नाटकचा रहिवासी असलेल्या मोहम्मद युनिस मुल्ला नावाचा युवक त्याच्या हिंदू मैत्रिणीसोबत महाकाल मंदिराच्या भस्म आरतीमध्ये सहभागी होण्यासाठी आलेला होता. त्याने अभिषेक दुबे या हिंदू नावाने बनावट आधार कार्ड वापरून व्हीआयपी गेटमधून प्रवेश देखील मिळवलेला होता. सुरक्षा रक्षकांना संशय आल्यानं बायोमेट्रिक तपासणीत त्याचं खरं ओळखपत्र सापडलं. त्यानंतर महाकाल पोलिसांनी त्याला फसवणुकीच्या कलम 420 गुन्ह्याखाली अटक केली होती. याप्रमाणेच 2025 मध्ये उत्तर प्रदेशमधील शामली येथील शनी मंदिरात इमामुद्दीन अन्सारी नावाचा व्यक्ती बालकनाथ हे हिंदू नाव वापरून गेल्या 15 वर्षांपासून मंदिरात पुजारी म्हणून राहत होता आणि धार्मिक विधी देखील करत होता. एका ग्रामस्थाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास केला असता त्याच्याकडे 3 बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड सापडले. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक करून तुरुंगात पाठवलं. त्यानंतर तौफिक अहमद नावाच्या एका युवकाने माथ्यावर टिळक लावून आणि जय श्रीरामच्या घोषणा देत मंदिरात प्रवेश केला, जेणेकरून तो हिंदू असल्यासारखा दिसेल. त्यानंतर त्याने मंदिरातील मूर्तींची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला,
परंतु त्याला स्थानिक लोकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. अशा प्रकरणांमध्ये सहसा सुरक्षा यंत्रणा किंवा मंदिर समितीच्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हे दाखल केले जातात. यामध्ये बनावट ओळखपत्र वापरणं आणि धार्मिक भावना दुखावणं यांसारख्या गंभीर कलमांखाली कारवाई केली जाते. अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये सोशल मीडियावरील अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवणं धोकादायक ठरू शकतं. कारण अनेकदा व्हिडिओचा एक भाग व्हायरल होतो पण त्यामागची संपूर्ण पार्श्वभूमी समोर येत नाही. त्यामुळे योग्य शहानिशा केल्याशिवाय प्रतिक्रिया देणं घाईचं ठरू शकतं. या प्रकरणात आता सगळ्यांच्या नजरा पोलिसांच्या पुढील तपासावर आहेत. अद्याप तरी या प्रकरणात कुठल्याही बाजूने तक्रार दाखल झालेली नाही. पण येत्या काळात तक्रार दाखल होते का? सीसीटीव्ही फुटेजमध्ये नेमकं काय दिसतं? मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते का? आणि या संपूर्ण घटनेमागचं सत्य काय आहे याची उत्तरं पुढील काही दिवसात समोर येतील. पण एक गोष्ट नक्की आहे, अशा घटना रोखण्यासाठी काहीतरी नियमावली लवकरच ठरवली पाहिजे. नाहीतर उद्या चालून अशा एखाद्या घटनेचे गंभीर परिणाम बघायला मिळू शकतात. म्हणजे तुम्हाला या प्रकरणाविषयी काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि सोबतच आपल्या विशेषवारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.